तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन 2024-25 खरीप हंगामाकरिता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 127 कोटी 50 लाख रुपये एवढी रक्कम मंजुरात करण्यात आली असून लागलीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात सुद्धा झाली आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ झाली असून लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। प्रधानमंत्री पीक विमा जिल्ह्यातील अनेक शेतकरी या पीक विम्यापासून वंचित राहिले होते। याबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या सोबत केलेली चर्चा तसेच पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेऊन पीक विम्याची रक्कम नुकसानी दाव्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी असे निर्देश पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले। त्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024-25 अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 628 कोटी 80 लाख 51,543 रुपये इतकी नुकसान भरपाई 4,76,392 शेतकऱ्यांना मिळणार आहे। दरम्यान यापैकी 330 कोटी 54 लाख 83,925 इतकी रक्कम यापूर्वीच जिल्ह्यातील 2,28,636 शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आहे। सप्टेंबर 2025 मध्ये वाटप होणारी नुकसान भरपाई 127 कोटी 50 लाख 23,680 रुपये मंजूर झाली आहे। यामध्ये जिल्ह्यातील 89,629 शेतकऱ्यांना लवकरच ही आर्थिक मदत मिळणार आहे। ही नुकसान भरपाईची रक्कम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून राज्य शासनाने जिल्ह्यातील प्रलंबित दाव्यासंदर्भातही कृषी मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे प्रकरणेही मंजूर झाल्यानंतर नुकसानीच्या रकमेत वाढ होणार आहे। त्याचा फायदा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा संदर्भात तालुकास्तरीय पीक विमा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा।